कुठलीही संकटकालीन परिस्थिती उद्भवू द्या, भाजप सरळ सरळ विरोधकाच्या डोक्यावर खापर फोडून स्वतः मात्र नामानिराळं राहण्याचा प्रयत्न करतं, आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतं. हे काय नवं नाही मित्र हो. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये गॅस सिलेंडरची नेमकी काय अवस्था आहे हे काय आता कोणी कोणाला वेगळं सांगायची गरज उरली नाही. हा प्रत्येकाच्या किचनचा विषय आहे, प्रत्येकाशी हा विषय निगडीत आहे. त्यामुळं जी काही परिस्थिती आहे ती नेमकी परिस्थिती काय आहे हे तुम्ही आपण सगळेजण गेल्या काही दिवसापासून अनुभवतो आहोत. गॅस मिळेना म्हणून अनेक हॉटेल्स बंद झाली, कोणी चुली पेटवून आपली व्यवस्था करून घेतली. महाराष्ट्रातल्या कोणाकोपऱ्यातल्या बातम्या आणि सिलेंडरसाठी लागलेल्या लांबच्या लांबच्या रांगा याचे फोटो, त्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमात झळकत आहेत, आपण पाहतो आहोत. देशाच्या लोकसभेमध्ये तर गॅस सिलेंडरसाठी प्रचंड हंगामा झाला. मात्र सरकार सांगतंय देशात आणि आपल्या राज्यात सुद्धा गॅसची कसलीही टंचाई नाही. मग बघा, सगळी परिस्थिती सुरळीत असेल तर अचानक सिलेंडरच्या किमती का वाढवल्या गेल्या? व्यावसायिक गॅस वितरणावर मर्यादा का आणल्या गेल्या? ऑनलाईन बुकिंग करण्याचे फोन सुद्धा का बरं बंद झाले? गॅस बुकिंगच्या नियमात सुद्धा अचानकपणे एवढे मोठे फेरबदल का करण्यात आले? या प्रश्नाची उत्तरं जनतेला मिळायला हवीत. देशातलं आणि राज्यातलं सरकार सुद्धा सांगतंय गॅस सिलेंडरची काहीही अडचण नाही, कमतरता नाही. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती सगळीकडे जी दिसते ती वेगळी आहे. अमेरिकेशी झालेल्या तडजोडीमुळे देशात अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला. राहुल गांधी यांनी गॅस सिलेंडर आणि इंधनाच्या तुटवड्यावरून सरकारला घेरताना युद्धजन्य परिस्थितीची झळ भारतालाही बसू लागल्याचा दावा केला. त्याचबरोबर एलपीजीच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद पडू लागल्याचं सुद्धा त्यांनी थेट लोकसभेत सांगितलेलं आहे. आणि मग यावर केंद्र सरकारनं देशात गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याची ग्वाही दिली. स्वतः केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीच ही ग्वाही दिली, हा दावा केला. पण हा दावा आणि प्रत्यक्षात असलेली परिस्थिती यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. केंद्र सरकारची नीती फसली असेल, युद्धाच्या परिस्थितीमुळे ही परिस्थिती ओढवली असेल, जे काय असेल ते असेल, पण गॅसची टंचाईच नाही हे सरकारचं म्हणणं पटण्यासारखं आहे का मित्रांनो? बघा, अशी कुठलीही संकटकालीन परिस्थिती उद्भवू द्या, भाजप सरळ सरळ विरोधकाच्या डोक्यावर खापर फोडून स्वतः मात्र नामानिराळं राहण्याचा प्रयत्न करतं, आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतं. हे काय नवं नाही. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी जिकडं तिकडं हा प्रकार, ही सगळी धावाधाव सुरू असताना आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात बघा, सामान्य नागरिकांची माथी भडकावून काँग्रेस गॅससाठी रांगा लावायला भाग पाडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. गॅस देशात येत आहे असं मुख्यमंत्री म्हणतायत. देशामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलची कुठंही कमतरता नाही, पण काँग्रेसचे नेते जाणीवपूर्वक लोकांची गॅस टंचाईबाबत लोकांची माथी भडकावत आहेत. लोकांना रागेत उभे करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, नाना पटोले ही भीती निर्माण करीत असल्याचा मोठा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेस देशभरामध्ये अशाच प्रकारचं षडयंत्र रचत असल्याची पुष्टी सुद्धा त्यांनी जोडलेली आहे. लोकसभेत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केलेली आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसनं आंदोलनं केलेली आहेत. राज्यामध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर गॅस सिलेंडरची प्रतिकृती हातात घेत निदर्शने सुद्धा केली. सरकारनं जनतेची दिशाभूल न करता खरी परिस्थिती स्पष्ट करण्याची मागणी नाना पटोले यांनी केलेली आहे. बघा, ते विरोधकाचं कामच आहे ना, ते विरोधक आहेत आणि विरोधकाची जी भूमिका असायला हवी ती त्यांनी बजावलेली आहे. पण आपण थोडा वेळ राजकारण बाजूला ठेवूया मित्रांनो. गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये सध्या प्रत्येकाला झळ बसते. एकेका सिलेंडरसाठी जनतेतून आक्रोश सुरू झालेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात
गॅसची कसलीही कमतरता नाही. काँग्रेसचे नेते लोकांना गॅससाठी रांगेत उभा राहायला भाग पाडतायत. बघा, आपल्या मुख्यमंत्र्यांचं हे जे काय म्हणणं आहे हे तुम्हाला पटतं का मित्रांनो? गेल्या काही दिवसापासून ही सगळी परिस्थिती तुम्हीही अनुभवता आहात. तुमचा अनुभव काय आहे बरं, तो जरूर सांगा. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या डोक्यावर जे खापर फोडत आहेत हे सुद्धा तुम्हाला मान्य आहे का, जरूर सांगा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.